रामकृष्ण हरी माऊलींनो सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? आज आपण बनवतोय रक्षाबंधन विशेष मिठाई बनवतो। तर मिठाई बघा आपल्याला किती छान अशी झालेली आहे। आपण आज बनवतोय हरभऱ्याची डाळ असते आपल्याली, फुटाण्याची डाळ असते, त्याच्यापासून आपल्याला बनवायची मिठाई। तर खूप छान आणि खूप स्वादिष्ट अशी मिठाई होते। तर मिठाई बघा आपण किती छान अशी मस्त पेढ्यासारखी झालेली आहे, एकच नंबर झालेली आहे। तुम्हाला नक्की आवडून करून बघा। वरतून मी तीळ वगैरे लावलेले आहेत, खूप छान असे दिसायला पण झाली आणि खायला पण खूप स्वादिष्ट झालेली आहे। तुम्ही जर करून बघितलं तर तुम्हाला नक्की आवडेल। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि आपण मिठाई बनवायला घेऊया। आपण मिठाईसाठी घेतले इथं 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे, फुटाणा डाळ। त्याच्यानंतर घेतलेले 1 वाटी गूळ, 1 वाटी मिल्क पावडर, 2 चमचे साई घेतलेली आहे, अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे, काजू बदाम आणि 4 ते 5 वेलची घेतलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काजू बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचे। काजू बदाम दळता वेळेस आपण याच्यात वेलची पण घालून घेऊया आणि काजू बदाम पण घालून। काजू बदाम दळून घ्यायचं, 1 वाटीमध्ये खोबरं काजू बदाम काढून घ्यायचं आपल्याला, मिल्क पावडर, चणा डाळ दळून घेऊ। आता इथे पावडर छान अशी बारीक झालेली आहे, कढईमध्ये काढून घेऊया। दुसरी पण डाळ दळून घ्यायची आपल्याला तशीच। इथं आपण सगळी डाळ दळून घेतलेली आहे। आता याच्यात आपल्याला गूळ, किसलेला गूळ, त्याच्यावर जरा थोडंसं पाणी सुटलं त्याला याच्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं हाताने। आता ह्या पिठाला आणि गुळाला दोन्ही एकत्र मिश्रण असं मस्तपैकी छान असं एकत्र करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण ही साय आपल्याला फेटून घ्यायची आणि याच्यावर घालून घ्यायची आहे। तर माझ्यावाला तुम्ही व्हिडिओ कुठून बघता कुठून आहे नक्की मला कमेंटमध्ये कळवा। तुम्हाला जर माझ्यावाली रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा। त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील। हे मिश्रण असं जोपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत आपण छान असं मस्तपैकी गूळ त्याच्यात पूर्ण एकजीव झाला पाहिजे असं करून घ्यायचं आहे। आपल्याला मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे बघा, कुठं काय असे गोळे वगैरे राहिलेले नाही गुळाचे। आणि बॅटर एकदम असं एकत्र करता वेळेस त्याच्यावाले ही काळजी घ्यायची की गुळाचे गोळे कुठं राहायला नको आहे, ते पूर्णपणे फुटले पाहिजे। तर त्याच्यामुळे पूर्णपणे असं नीट व्यवस्थित आपल्या हाताने त्याला मिश्रण एकत्र नीट व्यवस्थित करून घ्यायचे, म्हणजे कुठंही गोळाची गोळी राहायला नको। तर आता हे आपल्याला इथं घ्यायची आहे साय दुधावरची, ती छान अशी एकत्र करून घ्यायची आहे, फेटून घ्यायची। साई इथं छान अशी फेटून घेतलेली ती आता आपल्याला याच्यावरती घालून घ्यायची। पण त्याच्या आधी आपण घालूया 1 चमचा गावरान तूप त्याच्यात। त्याच्यानंतर ही साई घेतली ती पण घालून घ्यायची। आता पुन्हा आपल्याला मिश्रण एकत्र छान असं करून घ्यायचं। दुधाची गरज पडली तर दूध पण घालायचं, दूध पण आपल्याकडे दूध पण घालणार आहोत जर समजा गरज पडली तर। तुमच्याकडे साई नसन, तूप नसन तर तुम्ही फक्त दूध घातलं तरी चालेल, मिल्क पावडर नसन तरी चालेल, काजू बदाम नसन तर फक्त तुम्ही फुटाण्याची पण नुसती फक्त मिठाई बनवू शकता। आता रक्षाबंधन येते, रक्षाबंधन विशेष मिठाई बनवायची। खूप छान अशी ही पण मिठाई तयार होते आपल्याला रक्षाबंधनसाठी। विकत आणायची गरज नाही, घरच्या घरी गॅस न पेटवता आपल्याला मिठाई एकदम फास्ट होते, वेळ लागत नाही, फक्त तयारी आधी करून घ्यायची आहे। इथे थोडीशी दुधाची गरज आहे, आपण थोडंसं दूध घालून घेऊया याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला बर्फी नीट व्यवस्थित सेट होण्यासाठी आपल्याला थोडेसे 2 चमचे दुधाची गरज आहे। इथं तशी काही गरज नाही आहे बघा, लाडू तयार होतं पण तरी पण आपल्याला 2 चमचे दूध घालून घ्यायचं। इथं दूध घालून घेऊया, लागतच घालायचं, एका वेळेस नाही घालायचं। मी 1.5 चमचे दूध घातलेले आहे, आपल्याला गरज पडली तर आपण घालणार आहोत, नाही तर मग नाही। अजून 1 चमचा दूध घालून घ्यायचे। मी सांगितलं लागत दूध घालून घ्यायचे, एका वेळेस दूध घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं, नाही तर मग एका वेळेस जर लय झालं तर परत तुम्हाला फुटाण्याची पावडर करून त्याच्यात कालून घ्यावं लागेल, परत गुळाचं पण प्रमाण कमी व्हायचं, असं व्हायला नको। म्हणून लागत कुठलीही गोष्ट आधी अंदाजानुसार थोडं थोडं घेत राहा, नाहीतर काय एका वेळेस ओतून दिलं तर पातळ होईल।
तर इथं गोळा तयार छान असा होतोय. आता दुधाची गरज नाहीये. तर इथं बघा अजिबात आपण फक्त 2च चमचे दूध घातलेले, जास्त दुधाची गरज नाहीये. आता खूप छान असं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच एक डब्बा किंवा ट्रे वगैरे ताट बीट घ्यायचं, त्याच्यामध्ये सेट व्हायला बर्फी ठेवून द्यायची. इथे डबा घ्यायचा किंवा ट्रे वगैरे घ्यायचा. याला मी बटर पेपर लावून घेतलं, तूप लावून घेतलेलं आहे, तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यात थोडेसे तुम्हाला ड्रायफ्रूट जे आवडतात ते घालून घ्यायचे. मी इथे ड्रायफ्रूट घालणार नाही. आता मी थोडीशी हावरी घालणार आहे. मी इथे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आणि थोडीशी हावरी घालून घ्यायच्या आपण त्याच्यावरती. त्याच्यावरती थोडंसं खोबरं जरी टाकलं तरी पण छान असं बारीकवालं. आता आपण हे छान असं सेट करून घेऊया. तुमच्याकडे ड्रायफ्रूट असले तर घालायचे, नसले तर काही हरकत नाही. खूप छान असे स्वीट तयार होतं. फक्त गुलाबाच्या पाकळ्या, खोबऱ्याचा किस किंवा खसखस किंवा आपल्याकडं हावरी असते, घरामध्ये जे वस्तू असते त्याच्यावालीच स्वीट बनवायचं. विकत आणायची काही गरज नाही. खूप छान असे सेट होते, वेळ लागत नाही, खूप फास्ट पण होते. तर आता इथे आपल्याला बर्फी छान अशी सेट झालेली आहे. इथे मी एकदम छोटी अशी वाटी घेतलेली, त्याच्याने आपण सारखं करून घेऊया. वाटीने कसं सपट असताना तर नीट व्यवस्थित असं सेट होऊन जाते. आणि या साईडने अशी करून घ्यायची, म्हणजे मग नीट व्यवस्थित होते. तर बघा किती छान अशी तयार झालेली आहे आपल्यावाली बर्फी. तर आता आपण 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया, म्हणजे त्याच्यात गावरान तूप आपण टाकलेले ते थोडंसं असं घट्ट होईल, म्हणजे आपल्याला बर्फी नीट व्यवस्थित मिठाई छान अशी होऊन जाईल. 5च मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. इथे 5 मिनिटं झालेले, आता आपण काढून घेतलेली आहे. आता आपण काढून बघूया. इथं मी एक झाकणी घेतली, त्याच्यावरती काढून घेऊया. तर बघा किती छान अशी मस्तपैकी निघालेली आहे आपल्यावाली मिठाई. किती छान दिसते त्याच्यावरती हावरी. बाकीचे फ्रूट जरी टाकले तरी छान दिसणार आहे, पण हावरी अति उत्तम, खूप छान दिसते. तर आपण कट करून घेऊया. तुम्हाला कुठल्या साईजमध्ये कट करायचे तुम्ही त्या साईजमध्ये कट करा. लहान मोठी अशा प्रकारे तुम्हाला कशी करायची. तर इथे आपण कट करून घेऊया. तर बघा अशी कट झालेली छान अशी. आता आपण एक तोडून पण बघूया कशी झाली आहे. आतून बघा किती छान अशी टेक्स्चर मस्तपैकी आलेलं आहे. खूपच भन्नाट झालेली आहे, एकदम पेड्यावानी वास येत आहे. त्याच्यात मिल्क पावडर तूप आपण वापरलेलं आहे ना, त्याच्यामुळे खूप छान अशी झालेली आहे. तुम्हाला जर माझीवाली मिठाईची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तर बघा किती छान अशी आपल्याली मिठाई तयार आहे. रक्षाबंधन विशेष. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत